श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुमच्या कमेंटद्वारे मला तुमचा प्रतिसाद कळतोय आणि खूप छान तुमचे कमेंट्स आहेत, त्यासाठी सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद। आजच्या विषयामध्ये असणार आहे चांदीची वस्तू किंवा गोष्ट। बघता बघता मार्च महिना चालू झालेला आहे, म्हणजे उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात। तर चांदी जे परिधान करतं, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे किंवा चांदीबद्दल मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता। चांदी आपण जर ग्रहण केली, म्हणजे चांदीची अंगठी आहे, चांदीचं लॉकेट आहे किंवा चेन आहे, जे तुम्हाला जमेल ते तुम्ही आत्ता ग्रहण करायला घालण्यासाठी सुरुवात करा। का तर चांदीमुळे माता लक्ष्मी आपल्या घरात नांदते। आपण म्हणतोच माता लक्ष्मी सोन्याच्या आणि चांदीच्या पावलाने आपल्या घरी येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 2026 हे कुंभ राशीला खूप बेनिफिट देणारं वर्ष आहे। म्हणजे एस नाव ज्यांचं आहे, ज्यांची रास कुंभ आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष खूप छान आहे। त्यामुळे त्यांनी एक उपाय करायचा आहे। काय करायचं आहे? जमेल तर चांदीची अंगठी किंवा गळ्यामध्ये चांदीचं लॉकेट कोणतंही घाला। चांदीची चेन तुम्हाला जमत असेल तर चांदीची चेन घाला। चांदीची कोणतीही वस्तू त्यांनी या वर्षामध्ये परिधान करायची आहे। करून बघा, खूप छान असा बेनिफिट भेटेल। चांदी म्हणजे चंद्राचं प्रतीक आहे। चांदी ही शांत असते आणि ह्या उन्हाळ्यामध्ये जर शांत राहायचं असेल तर नक्कीच तुम्ही चांदीच्या वस्तू वापरू शकता। तुमच्या घरामध्ये जर चांदीचा छोटासा पेला असेल तर एक उपाय मी जाता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगते। चांदीची छोटीशी वाटी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध, हळद आणि जर तुमच्याकडे चंदन असेल किंवा केसर असेल तर ते सुद्धा टाका। त्याचा गंध बनवा आणि तो गंध रोज सकाळी स्वामींची पूजा केल्यानंतर, घरातली तुमची पूजा झाल्यानंतर घरातून बाहेर निघताना 100% आपल्या कपाळावर लावा। त्याच्यामुळे तुमचं काम 100% पूर्ण होईल। चांदी ही खूप बेनिफिट देणारी वस्तू आहे, तिला तुम्ही नक्कीच यूज करा आणि ह्या छोट्याशा गोष्टी आहेत त्या आपल्या रोजच्या वापरामध्ये नक्की आणा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।